नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर ताईंनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी किचनचं संपूर्ण क्लीनिंग केलं होतं, तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आणि आजचा व्हिडिओ आहे तो संपूर्ण ऑर्गनायझेशनवरती आहे। तर माझ्या मते मी किचन क्लीनिंग आणि ऑर्गनायझेशनला शक्यतो 2 दिवस देते। एक दिवस क्लीनिंग आणि ते सगळे कंटेनर्स वाळण्यासाठी आणि नेक्स्ट डे मी सगळे व्यवस्थित त्यांना फिलअप करून घेते आणि मग रचून देते। अशा रीतीने केल्याने आपल्याला क्लीनिंग करून जे आपलं माइंड दमलेलं असतं तर ते रेस्ट पण मिळून जातो आणि त्यानंतरचं जे ऑर्गनायझेशन असतं ते खूप छान पद्धतीने आपण करू शकतो। तर इथे मी एक कॅबिनेट घेतला आहे आणि तिथे मला सगळे छोटे कंटेनर्स आहेत ते ऑर्गनाइज करायचे आहेत। खडे मसाले आहेत, छोटे मसाले आहेत, हे सगळं मला ऑर्गनायझेशन करायचं होतं। तर ते तशा पद्धतीने रॅकमध्ये मी अरेंज करून घेतलं आहे। त्यानंतर इथे माझी लहान मुलगी आहे, ती मला मदत करते आहे। मुलं शक्यतो आपल्याकडूनच सगळं ऑब्झर्व करत असतात आणि त्यांची ऑब्झर्वेशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते। आपण जे करतो तेच ते करण्याचा प्रयत्न करत असतात। त्यानंतर मग समोर मांडणी जी आहे तिथे पण मी लाइनर्स लावून घेतले आहेत आणि त्यानंतर सगळे कंटेनर्स व्यवस्थित रचून घेतले आहेत। आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पेपर पण नसतात, त्यावेळेला मी काय करत असते तर हे जे डीमार्टच्या पिशव्या आहेत त्यांना मी अशा रीतीने कट करून घेते आहे। 2 साइडने आपल्याला कट करून असं पसरवून मोठ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर लाइनर्स म्हणून मी या पिशव्या लावून घेते आहे। आणि ताईंनो, खूप मस्त लाइनर झालेत हे माझे, म्हणजे धूळ जरी राहिली तरी पण मी जस्ट ओल्या कपड्याने आता पुसून घेत असते आणि बस स्वच्छ होऊन जात असतात। पेपरने पण बऱ्याचदा पेपर गोळा होऊन जातो, तर तसा प्रॉब्लेम इथे आला नाही। तर तुमच्याकडे पण डीमार्टच्या पिशव्या असतील तर फेकून न देता किंवा कचऱ्यासाठी न यूज करता आपण अशा रीतीने पण यूज करू शकतो। सेम मेथडने लाइनर्स म्हणून मी इथे ह्याच पिशव्यांचा वापर केला आहे आणि अशा रीतीने पसरवून घेतले आहेत। त्यानंतर आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित या ट्रॉलीमध्ये मी रचून घेतल्या आहेत। सगळं व्यवस्थित रचून झाल्यानंतर लास्टला येतं ते म्हणजे काउंटर टॉप आणि आपण सगळी गोष्ट काउंटर टॉपवरच करत असतो, बरण्या भरण्याची वगैरे, त्यामुळे मग लास्टला पण काउंटर टॉप खूप खराब होऊन जातं। तर इथे मी पहिले कोरड्या कपड्याने सगळा कचरा काढून घेतला आहे। त्यानंतर मग हा जो स्प्रे आहे त्याच्याने संपूर्ण किचन स्वच्छ करून घेतला आहे ओल्या कपड्याने आणि या स्प्रेच्या मदतीने संपूर्ण किचन पुसून घेतलं आहे। आणि त्यानंतर मग लास्टला ट्रॉलीज पण स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आपल्याला। ट्रॉली मी नेहमी स्वच्छ करत असते, त्यामुळे एवढे काही खराब झाल्या नाही, परंतु फायनल टच म्हणून मी ट्रॉली पण आज पुसून घेतली आहे। जिथे मला डाग वाटतात तिथे मी ह्या स्क्रबरच्या सहाय्याने संपूर्ण ट्रॉली पुसून घेत असते आणि लास्टला या रीतीने पोछा करून घेतला आहे। आणि अशा रीतीने संपूर्ण किचन स्वच्छ झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं मनाला। तर ताईंनो, इथे मी फायनल लुक किचनचा शेअर करत आहे। सगळं स्वच्छ झाल्यानंतर व्यवस्थित रचून झाल्यानंतर किचन खूप छान वाटायला लागतं। तर तुम्हाला आजचा माझा ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। गॅसच्या खालच्या साईडला ज्या ट्रॉली आहेत त्याच्यात देखील मी अशा रीतीने सामान ऑर्गनाइज केलं आहे। फर्स्ट ट्रॉलीमध्ये स्पॅच्युलास, ग्लास, वाट्या हे ठेवलं आहेत आणि बाजूच्या ट्रॉलीमध्ये मसाला डबा, पिठाचा डबा, तेला तुपाची भरणी वगैरे। खालच्या साईडला सगळे टिफिन कंटेनर्स ठेवले आहेत। त्यानंतर मोठी कढाई, परात वगैरे ह्या सगळ्यात खालच्या कप्प्यात ठेवल्या आहेत आणि इकडे ताटं ठेवण्याची जागा आहे, तिथे मी ताटं आणि तावा, कुकर, कढई असं ठेवलं आहे। त्याच रीतीने गॅसच्या वरच्या साईडला कप्प्यांमध्ये इकडे ग्लास कंटेनर्स ठेवले आहेत आणि इकडे एक्स्ट्राचे जे कंटेनर्स आहे, लोणच्याच्या बरण्या आहेत, हे ठेवलं आहेत। एल साईजचा जो कप आहे कधीतरी लागणारा सामान ठेवला आहे। तर अशा रीतीने संपूर्ण किचन मी व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलं आहे।
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।